हितार्थ समाजकारण, निस्वार्थ राजकारण, खेळ सत्तेचा, ठसा समाजहिताचा, बळीराजाच्या समस्या, मनोरंजनाचा खजिना, व्रत देशसेवेचे. आपण पाहत आहात मार्मिक समाचार, बातमी मागील सत्य. हिंदीच्या ऐवजी मराठीत लाव. फक्त मराठीत लाव. हा हिंदीतलं काढा आणि मराठीत लावा. त्याला घडी करून त्याच्या हातात देऊन टाक. घडी करून त्याच्या हातात देऊन टाक. घडी करून इकडे 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 आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. एसबीआयची अडचण अशी आहे की एसबीआय मध्ये फार कमी प्रमाणामध्ये मराठी भाषेचा वापर होतो. नाही साहेब, होत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण मला सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर या भागातल्या एका महिलेचा फोन आला होता. तिने मला सांगितलं म्हणून आज आम्ही तुमच्या बँकेत आलो की आम्ही राज ठाकरे साहेबांचं भाषण ऐकलंय आणि त्या भाषणानंतर आमची ज्या बँकेत अकाउंट आहे तिथे आम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला हिंदीत बोलावं लागतं असं त्या लेडीचं मत होतं. म्हणून आम्ही सुरुवात तुमच्यापासूनच केली. फ्रान्समध्ये पण तुम्ही ज्या काही गोष्टी करता सगळ्यात पहिले जे तुमचे वॉचमॅन्स असतात ना दरवाजावरचे ते बदला. कारण सुरुवात तिथनं होते, ते पहिले आगावगिरी करतात. आणि आता जरी मी आलो तरी तुमचे जे वॉचमॅन आहेत ते हिंदी भाषिक असतात. आता तिथे मराठी ठेवायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आपल्याकडे सर्व मराठी आले सगळे मोरे मराठी, आपल्या सिक्युरिटी गार्ड आहे तो मराठी, सर्व मराठी. आणि इव्हन सब स्टाफ पण तिथे साहेब फक्त ह्या ब्रांच पुरता मराठीत नाही बोलत आहे. सगळीकडचा अनुभव जो आहे हे आम्हाला बोलतात तो ते ऑल ओव्हर, म्हणजे फक्त ह्या ब्रांच पुरता मी नाही या बोलत. ब्रांच पुरता सांगू शकतो ना. ते मग तुम्हाला हेड ऑफिसला सांगा. ते तुम्ही पाठवायचे हेड ऑफिसला. तुम्ही त्यात मला असं वाटतं की मराठीचा वापर हा जास्तीत जास्त झाला पाहिजे आणि हे करायला पाहिजे. आपलं नाव काय? बघा, तुमच्यापासूनच सुरुवात आहे. तुम्ही इथे किती वर्ष ब्रँच मॅनेजर आहात? म्हणजे 1 वर्ष मराठीचा वापर संपूर्ण इंग्लिश. बघा, महात्मा गांधी मराठीत जर तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकला तर मराठीत का नाही आहे? मराठीत एक अक्षर दाखवा. पेपर पण इंग्लिश आहेत, त्याच्या खाली हिंदी आहे. मग कुठे दाबून ठेवलंय मराठीला तुम्ही? त्यात पण तुम्ही शोधायला लागतं तुम्हाला. कसं काय होणार देवाला माहिती. उद्या येऊ मी परत बघायला, दिसेल मला मराठी आणि नाही बँक बघितली त्यात काय निदर्शन आलं? काल परवा सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर मला एका या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक एसबीआय बँक आहे आणि आमचं अकाउंट तिथे आहे. आम्ही तिथे ज्या वेळेला जातो त्यावेळेला जे राजसाहेब म्हणाले की हिंदीत बोललं जातं, मराठीत बोलताना ती लोक नाटकं करतात. सो आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे. आणि आज एसबीआयला आल्याच्या नंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरनं आलेली लोक आहेत. आम्ही या लोकांना विनंती केली, त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे. सो जर तुम्ही या मातृभाषेत 1 लाख अकाउंट आहेत या भागातल्या लोकांचे इथे आणि ह्यातले जवळजवळ 95% मराठी लोकांची असतील, तर मला असं वाटतं जिथे मराठीचा वापर जास्त आहे, आमची मातृभाषा मराठी आहे, आणि तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत. जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत. त्याच्यासोबत डोअर कीपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत. कारण एसबीआयमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत. सो आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेस्कवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे. एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे. अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितल्या आहे, पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे.
त्यांना पुढील 8 दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल. मात्र आज पहिल्यांदा ही बँक पकडली आहे. आता किती अशा बँकांना उद्या आज खरं तर आम्ही कर्नाटक बँकेत जाणार होतो, कारण कर्नाटक आणि मराठी हा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सो आम्ही जाणार होतो कर्नाटक बँकेमध्ये, पण आज बँक बंद आहेत आणि तिथेही आता आमचे पुष्कर विचारे आणि आमची टीम जाऊन तिथेही निवेदन देईलच. किंबहुना ठाण्यातल्या सर्व जेवढ्या बँका आहेत, प्रायव्हेट बँका असतील किंवा सरकारी बँका असतील, इथे आमची सगळी टीम आजपासून जायला सुरुवात करेल आणि पुढील 4 दिवस ठाण्यात जेवढ्या बँका आहेत त्यांना आम्ही निवेदन देऊन मराठीचा वापर करा, मराठी तरुणांना संधी द्या, या सगळ्या गोष्टींची मागणी करणार. कारभार मराठीत झालं नाही तर मनसे कशा प्रकारचं पूर्ण पाऊल मराठीत कारभार झाला नाही तर स्वखर्चाने आम्ही इथे येऊन हे सगळं मराठीत लावून जाऊ. तुम्हाला मराठीचा वापर महाराष्ट्रात जर पैसे कमवताय, महाराष्ट्रात जर व्यवसाय करताय तर मराठीचा वापर हा तुम्हाला करावाच लागेल, की तो अनिवार्यच आहे. आणि जर ते तुम्ही करणार नसाल तर फुकट मार खाल. राज ठाकरे यांनी देखील सांगितलं होतं की मराठीत जर बोलता येत नाही तर कानफडात लावले जाणार. मात्र अनेक व्हिडिओ आता व्हायरल होताना दिसत आहेत. मला असं वाटतं की जिथे खरंच मराठी माणसाचा अपमान केला जातो तिथे आहेत. काही ठिकाणी असाही एक अनुभव येतो की काही लोक त्यांच्या पर्सनल देखील गोष्टी काढून आम्हाला कॉल करतात, पण जिथे खरंच मराठीचा अपमान होतो तिथे आमची लात आणि हात दोन्ही गोष्ट पडतील. मात्र अशा पंजाब नॅशनल बँक असतील, इतर अशा कर्नाटक, अशा तुम्ही जे म्हणलात त्यांचा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकांमधनं खात पण मराठीचा वापर होत अडचण नाहीये. होऊ शकते. त्यामुळे म्हणून तर आम्ही SBI ही पहिली बँक निवडली ना, कारण ही सेंट्रलाइज बँक आहे. आणि दुसरी गोष्ट इथल्या स्थानिक नागरिकाचीच तक्रार आहे. म्हणजे साहेबांचं भाषण ऐकल्याच्या नंतर एका महिलेचा जो आलेला कॉल आहे तो या बँकेसंदर्भात होता, म्हणून इथनं सुरुवात केली. तुम्हाला खात्रीने सांगतो की पुढच्या 8 दिवसात ठाणे जिल्ह्यात जेवढ्या बँका आहेत त्या सगळ्यांना आमचं निवेदन जाईल आणि त्याच्या पुढच्या 8 दिवसात हे सगळं बदल झालेलं आम्हाला पाहायला आवडेल.